नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणात आजचाही दिवस सुखाचा, आनंदाचा आणि उत्साह घेऊन नवीन माहिती घेण्यासाठी वेगळा असणारा दिवस यावा अशी आपणाला इच्छा असते. हीच इच्छा आपल्या मनातली लक्षात घेऊन सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं चर्चा तुमची आमची हे सदर आपण चालवतो. चर्चा तुमची आमची या सदरामधून विचारलेल्या प्रश्नानं ज्ञानामध्ये भर व्हावी आणि मनोरंजन व्हावं हा त्याच्या पाठीमागे हेतू असतो. याच आपल्या चॅनलच्या दर्शक श्री गणेश जगताप तुळजापूरकर यांनी एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की अतिशय सुंदर असं गाव आहे आणि जे पाण्यावर तरंगतं असं वाटतं, अशा त्या गावाबद्दल आम्हाला माहिती देऊ शकाल का? अभिनंदन गणेशजी, आम्ही त्या गावाबद्दल आपल्याला माहिती देतो. केरळमधील कदमकुडी हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गावाचा समूह आहे. एर्नाकुलम, ज्याला कोची असं म्हणतात, शहराजवळ असलेल्या पेरियार नदीच्या कुशीत हे बेटे वसली आहेत. शहरी गजबजाटापासून दूर शांतता आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. या गावातल्याबद्दल काही खास गोष्टी तुम्हाला सांगता येतील. एक तर निसर्ग सौंदर्य. कदमकुडी हे प्रामुख्याने तिथल्या विस्तीर्ण पसरलेल्या पोखडी, भातशेती आणि पाण्याची साठे आणि नारळाच्या झाडासाठी प्रसिद्ध आहे. येथील सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. पारंपरिक मासेमारी हा इथला एक व्यवसाय आहे. येथे येणाऱ्या लोकांना स्थानिक केळीच्या पानावरील मासे आणि पारंपरिक मासेमारीच्या पद्धती जसे की चिनी मासेमारी, जाळी वगैरे जवळून अनुभवता येतात. येथे झिंगे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पक्षी निरीक्षणाला सुद्धा इथं खूप चांगली संधी आहे. हिवाळ्यातल्या दिवसात इथे अनेक परदेशी पक्षी स्थलांतरित होऊन येतात आणि पक्षीप्रेमींना ते बघण्याची संधी या ठिकाणी आपल्याला मिळते. आपण या सुंदर गावाबद्दल जी माहिती घेता त्यामधून या गावाच्या वैशिष्ट्याबद्दल जर आपण बघितलं तर पोफकडी शेती किंवा जैवविविधता याबद्दलची माहितीसुद्धा आपल्याला तेवढीच रंजक वाटेल. एक तर कदमकुडीची पोकळी शेती ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक पद्धत आहे. खाऱ्या पाण्यातील शेती असंही म्हटलं जातं. ही भाताची अशी जात आहे जी समुद्राच्या खाऱ्या पाण्यातही उत्तम प्रकारे वाढते. एकमेकावर अवलंबून असलेली चक्र असल्यामुळं पावसाळ्यात जेव्हा पाण्यातला खारेपणा कमी असतो तेव्हा इथे भात शेती केली जाते. भाताची कापणी झाल्यावर उरलेल्या भागात झिंगे पाळले जातात. हे झिंगे भाताच्या पेंढ्यांचे अवशेष खातात आणि त्यांची विष्ठा भातासाठी नैसर्गिक खत म्हणून वापरली जाते. पक्ष्याचे नंदनवन म्हणून सुद्धा या भागाला बघितलं जातं. या नैसर्गिक चक्रामुळे इथे मोठ्या प्रमाणावर अन्न उपलब्ध होते, ज्यामुळे स्थानिक पक्षी तर आहेतच पण स्थलांतरित पक्षीसुद्धा म्हणजेच खंड्या, बगळे इथे येत असतात. पर्यटन आणि मुख्य आकर्षण. जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांतता हवी असेल तर कदमकुडी हे उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी सूर्यास्त आणि बोटिंग दोन्हीचा अनुभव घेण्यासाठी लोक मोठ्या स्वरूपात येत असतात. येथील बॅकवॉटर्समध्ये होणारे संथ बोटिंग आणि संध्याकाळचा सूर्यास्त पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. सायकलिंग आणि फोटोग्राफी. येथील बेटांना जोडणारे छोटे रस्ते आणि पूल सायकल चालवण्यासाठी अत्यंत उत्तम आहेत. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफर्ससाठी हे एक नंदनवनच आहे. चिनी मासेमारी जाळी. कोचीची ओळख असलेली ही मोठी मासेमारी जाळी तुम्हाला इथे जवळून पाहता येणार आहे. स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीसुद्धा अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे. इथल्या लोकांचं जीवन पूर्णपणे हे निसर्गाशी जोडल्यामुळं आणि पाण्याशी जोडल्यामुळं इथलं वेगळेपण हे सर्वसामान्य गावच्या वेगळेपणापेक्षा आहे. खाद्यसंस्कृतीचा जर विचार केला तर जर तुम्ही मांसाहारी असाल तर येथील ताजे मासे, झिंगे आणि स्थानिक मसाल्याचे बनवलेले मासे खाण्याची मजा काही वेगळीच असते. येथील केळीच्या पानावरील जेवण खूप प्रसिद्ध आहे आणि शांत जीवनशैली. येथील लोक प्रामुख्याने शेती आणि मासेमारीवर अवलंबून आहेत. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि निसर्गाचा आदर करणारे आहे. कदमकुडी हे गाव आधुनिक जगामध्ये आपली जुनी संस्कृती कशी टिकवून आहे हे यावरून समजते. मंडळी, तुम्हाला याबद्दल अधिक काही प्रश्न हवे आहेत का? जर तुम्हाला असं वाटलं की माहिती तर छान आहे पण झिंगे पालन कसं होतं किंवा मग भातशेती कशी केली जाते, तुम्ही निश्चितपणे तुमचा प्रश्न
आपण चर्चा आपली तुमची आमची या सदरामध्ये विचारावा आणि यावर आपण आपलं पुढचं सदर करूया. आणि मंडळी, एक छोटीशी विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल, आत्ताच ते सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.